सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापुरातील शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा शिवसैनिकांनी आरोप केला आहे। असला पालकमंत्री नको ग अशा पोस्टरच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा त्यांनी निषेध व्यक्त केला। जयकुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री नसून लफडेबाज मंत्री असल्याचा देखील शिवसैनिकांनी आरोप केला आहे। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। असला पालकमंत्री नको गवाए, असला पालकमंत्री नको गवाए, असला पालकमंत्री नको गवाए। अरे वो कुणाचा? शिवसेनेचा। याबाबतची अधिक माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महेश धाराशिवकर आणि प्रताप चव्हाण यांनी दिली आहे। काल सरपंचाच्या हत्येचे फोटो समोर आले, एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले। मला वाटतं औरंगजेबाचीच अवलाद सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलं आहे। आणि असला नालायक भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको ग बाई। आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांघरलेला आहे त्या बुरख्याचा पालकमंत्र्यांनी थाळाटारा फाडलेला आहे असं आम्हाला दिसतंय। आणि भाजपने आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी। असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापि स्वीकारणार नाही। मला जरा वावं नाही, हे दुर्दैवी पालकमंत्री आहेत। ज्या पालकमंत्र्यांनी ज्या महिलेला, ज्या अंबिराव मोहितेच्या घराण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो त्या पालकमंत्र्याला मी तर म्हणतो सोलापूर दौऱ्यावर आलं त्याला चपलेने मारल्याशिवाय सोडणार नाही। परंतु ह्या राज्यामध्ये राज्य करणारे तानाजी सावंत खेकडा असू द्या त्याच्या चौकशात लावलेले आहेत। काल धनंजय मुंडेचे राजीनामा घेतलेला आहे। रावल जो मंत्री आहे विदर्भातला तो सुद्धा प्रतिभाताई पाटीलची जमीन ओळखलेली आहे। असे जर मंत्री जर आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत असतील तर ह्या महाराष्ट्राचा अधोगती व्हायला वेळ लागणार नाही।